आजचा दिवस ठरलेला होता. शेतात जायचं होतं, पण एक वळण आलं आणि रस्ताच बदलला. तर नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतीविषयी बोलू काही चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तर आज रविवार, त्यामुळे आज आम्हाला शेतात जायचं होतं. मी आज सकाळी शेतात जाण्यासाठी म्हणून तयारी केली. डबा पॅक केला. मनात एकच गोष्ट, आजचा दिवस शेतात. आम्ही बसलो आणि जायला निघालो. पण गाडी एका वळणावर आली आणि अचानक वेगळ्याच रस्त्यावर वळली. मनात आलं, अरे इकडे कुठे? मग माझ्या लक्षात आलं, अरे हा तर बेड्यापूरच्या हनुमान मंदिराचा रस्ता. तुम्ही बघू शकता, रस्त्याच्या दोन्ही बाजूला किती छान झाडं आहे. म्हणजे छान वाटतं जाताना पण. आणि फाट्यापासून 5 ते 10 मिनिटात आम्ही वेडापूर हनुमान मंदिराजवळ पोहोचलो. छोटंसं मंदिर. पूर्वी तर खूपच छोटं होतं, पण आता बऱ्यापैकी त्याचा विस्तार झाला आहे आणि छान झाला आहे. तर मंदिर म्हटलं की तिथलं वातावरण हे वेगळंच असतं. असं म्हणतात की कुठलंही मंदिर असू द्या, तिथे जे लोक येतात, एखादा टक्का चोर वगैरे सोडून बाकी सगळे चांगल्याच भावनेने येतात. त्यामुळे सगळ्यांमध्ये जे चांगले एनर्जी एकत्र येते, त्यामुळे कुठल्याही मंदिरात आपल्याला छान वाटतं, कारण तिथे पॉझिटिव्ह एनर्जी असते. तसंच काहीसं या मंदिरातही होतं. जनरली हनुमान मंदिर म्हटलं की शनिवार मंगळवार, पण शनिवारला प्रचंड गर्दी असते आणि म्हणून आम्ही शनिवारला कधीच जात नाही. पण आज रविवार असूनही बऱ्यापैकी गर्दी होती. श्रद्धाळू तिथे कधी भजन कीर्तन करतात, कोणी तिथे जेवण देतात. आजही तसंच काहीतरी कोणाचं तरी जेवण वगैरे होतंच सुरू. तर आम्ही तिथे गेलो आणि तसंही हनुमान मंदिर असल्यामुळे मी विशेष काही आतमध्ये वगैरे जात नाही सहसा, म्हणजे बाहेरूनच नमस्कार वगैरे करते. मेन म्हणजे त्या मंदिरात स्त्रियांनीही आत गेलेलं चालतं. तर माझ्या मिस्टरांनी तिथे पूजा वगैरे केली. मी तिथेच मंदिराच्या बाहेर सगळे छोटे छोटे असे मंदिर आहेत, तिथे नमस्कार केला. तर तिथलं वातावरण वेगळंच होतं. शांतता, भक्ती आणि एक वेगळीच ऊर्जा. तर तुम्ही बघू शकता, इथे कशी नदी आहे. आता नदी म्हणजे पाणी तर काहीच नाही, इतक्या उन्हाळ्यात कुठून पाणी राहणार. तर ही नदी अशी त्या मंदिराला गोल चक्कर मारते. म्हणजे कदाचित त्या गावालाही मारत असेल, म्हणजे वेढा मारते. म्हणून त्याला वेडापूर म्हणतात, असं म्हणतात. तर आणि हे हनुमान मंदिर आहे, म्हणजे वेडापूरचे हनुमान मंदिर, आणि जागृत आहे असं म्हणतात आणि लोकांची श्रद्धा आहे बऱ्यापैकी. तर असं हे छान निसर्गाच्या कुशीत असलेलं एक छोटंसं मंदिर आहे. इथे छान शांतता आपल्याला लाभते. तर आम्ही तिथे काही वेळ बसलो, फक्त शांत, काहीही न बोलता. नंतर आम्ही परत तिथनं वापस निघालो आणि मग थेट आमच्या शेतात पोहोचलो. शेतात पोहोचून फ्रेश झालो आणि डबा उघडला आणि छान मग जेवण केलं. त्या हवेत, मातीच्या सुगंधात जेवणाची चवही काही वेगळीच वाटत होती. तर इतक्या 46-47 डिग्री सेल्सिअसमध्ये आपण घरात, म्हणजे नागपूरमध्ये तरी आपण विदाऊट कूलर, AC राहू शकत नाही. पण शेतात मात्र, आमचं शेतात छोटंसं घर आहे, तर पंख्याच्या हवेमध्येही छान थंड वाटत होतं. ऊन खूप होती, म्हणून आम्ही थोडा वेळ घरातच आराम केला आणि सायंकाळी, म्हणजे ऊन थंड झाल्यानंतर आम्ही शेतात फिरलो. कशी काय झाडांची प्रगती आहे, काय आहे, काम पाहिलं आणि छान रिचार्ज होऊन आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो.
तोपर्यंत संध्याकाळ झालीच होती आणि मग आम्ही आमच्या घरी परतलो रिचार्ज होऊन. तर काय आहे ना, आजचा दिवस तसा ठरलेला नव्हता, पण कदाचित म्हणूनच तो खूप सुंदर झाला. कधी कधी आपण ठरवतो एक, पण आयुष्य आपल्यासाठी काहीतरी जास्त चांगलं ठरवून ठेवतं. ह्या मंदिरात जाण्याच्या किंवा शेतात न जाता मंदिरात गेलो याच बाबतीत नाही, तर आपल्या आयुष्यात असे असे अनेक प्रसंग येतात की आपण ठरवतो एक आणि वेगळंच होतं आणि ते ठरवल्यापेक्षाही खूप सुंदर होतं. तर तुमच्याही आयुष्यात असे अनपेक्षित सुंदर वळण येऊ देत, आणि असे काही आले असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.